सांगतो तुला ऐका, ते परवानगी आहे ऐका, आपली परवानगी आहे, मी मान्य करतो सर. परवानगी मला बोलू द्या सर, मला परवानगी कोणाची आहे? सर, आपली परवानगी परवानगी कोणाची आहे? सर, सदर परवानगी परवानगी कोणाची आहे? सर, आपली परवानगी आतापर्यंत होती, परंतु आता काय झालेलं आहे माझं परवानगी रद्द कशी झाली? सर, माझं परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? माननीय गृहमंत्री परवानगी बदल्यावर रद्द कशी केली? सर, आपण परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? सर, आपण मला कोणाच्या अधिकारात रद्द केली? सर, ते तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? नाही सर, कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? आम्ही कायदा मान्य नाही का? सर, कायदा पाय लागू का तुमच्या? पाय लागू? मी पाय लागू का? नाही साहेब, अजिबात नाही. हे परवानगी आहे ना, हे रद्द झाली तर पत्र दाखवा. आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही अधिकारी आहे. तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. कायदा तुम्ही तोडत आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय. 1-2 मिनिट तुम्ही करत आहे. तुम्ही आपण साहेब शांत व्हा, मी आपल्याला समजावून सांगतो. आपण जरा शांत व्हा. काय शांत व्हायचं? मी समजावून धुंगावर जाता. तुम्ही कायदा तोडत आहे. पायदळी गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? आपण अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? शांत व्हा. अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगतो का कायदा तोडायचा? सर, आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत. आपण यापूर्वी आंदोलन आपली मुंबईमध्ये आपण एकत्र भेटलेलो आहोत साहेब. हे परवानगी आहे का नाही साहेब? वाचा ना परवानगी. सर आपण 2 मिनिटं परवानगी वाचा ना साहेब. माझं आपल्याला विनंती आहे, कायदा आपण जरा 5 मिनिटं शांत व्हा. कायदा तोडताय तुम्ही. कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो? आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? सर, आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु आता काय पाणी घ्या आपण साहेब. पाणी घ्या, जरा शांत व्हा भाऊ. तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला भाऊ? आपण परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही. मी काय सांगतो ते आपण ऐकून घ्या भाऊ. कोणाचा दंड आहे? कोणाचाही दंड नाही. कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब. ऐकून आपण मला बोलू द्या. तुम्ही कायदा संविधान पायदळी तोडताय तुम्ही साहेब. तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब. ऐकून घ्या. लहानाचं काहीच राहिलं नाही इथं. ते सुरक्षा, लहान माणसाचं काहीच राहिलं नाही. भाऊ सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या. भाऊ, सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता? 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा ना आम्हाला ते विनंती करण ना. भाऊ, माझं म्हणणं ऐकून घ्या. 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी. मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे. आमची नाही का दादा? दादा आम्ही उभा आहे ना दादा. भाऊ, सभा दादा आम्ही उभा आहे ना. आम्ही परवानगी घेतली ना रितसर. 18 तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा आम्ही. मान्य आहे. त्यांची सभा होणं जसे अनिवार्य आहे दादा. आमची आहे हो शिंदे साहेब. कायदा नका तोडू हो. आम्ही कायदा तोडत बदली नाही. घेऊन हो तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही. बदली हा विषय नाही भाऊ. का असं करता? बदली हा विषय नाही भाऊ. नाही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आपला आदर करतो भाऊ. आदर करता. परवानगी असून येऊ देत नाही तुम्ही. भाऊ, आदर करता. भाऊ, आपण लोकप्रतिनिधी. रंगबाजी आहे तुमची, रंगबाजी. फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले. तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त. आता शांत व्हा. हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे. यात कुठलाही राजकीय कोणताही उद्देश नाही. अरे परवानगी नसताना सभा कशी घेता बे बाबा? 2 मिनिटं शांत व्हा भाऊ. परवानगी नसताना सभा कशी घेता? भाऊ, आपण शांत व्हा. आपण इथं बसू. चला इथंच बसू. तेव्हा मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत आणि यानंतर आता अमित शहांच्या सभेसाठी इथे परवानगी कशी काय दिली? जर आम्हाला आधी परवानगी इथे देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता बच्चू कडू यांनी मैदानावरच ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे. पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर आता बच्चू कडू यांनी मात्र आपला जो आक्रमक पवित्रा आहे तो कायम ठेवलेला आहे. तुम्ही कायदा मोडत आहात, तुम्ही पोलीस नसून भाजपचे कार्यकर्ते आहात असा गंभीर आरोप देखील यावेळेला बच्चू कडू यांनी पोलिसांवर केलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी काय नेमका तोडगा निघतो, काय नेमका सुवर्णमध्य निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.